नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आता आपण भीमथडी जत्रेमध्ये आलेलो, जी 19वी भीमथडी जत्रा या ठिकाणी सुरू होत आहे आणि त्याच्या सुरुवातीच्या प्रवेशद्वारावर आता आपण आहोत. आतमध्ये जाणार आहोत. आतमध्ये काय काय नक्की आपल्याला बघायला मिळणार आहे आम्ही तुम्हाला दाखवतो. चला तर जाऊयात या भीमथडी जत्रेमध्ये. मित्रांनो, भीमथडी जत्रेमध्ये आपण आतमध्ये प्रवेश केल्या आपल्याला डाव्या बाजूला हे एक आकर्षक असं आपलं तुळशी वृंदावन आहे. या ठिकाणी सर्व पारंपरिक आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी आपण बघत आहोत. पूर्वी गावाकडे आपल्याला जे दृश्य बघायला मिळालं, तुळशी वृंदावनामध्ये पाणी घालणारी महिला असेल, ताक घुसळणारी असेल किंवा पाटावरवंट्यावर काम करणारे असेल, हे सर्व या ठिकाणी मांडलेले आहेत आणि या आकर्षक असा हा प्रवेशद्वारावर देखावा केलेला आहे आणि आपली बैलजोडी तर नक्कीच आहे. मित्रांनो, या भीमथडी जत्रेमध्ये आपल्याला नंदी बैल सुद्धा भेटणार आहे. नंदी बाबा जे भोलेनाथाचं वाहन आहे आणि त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे सर्व पालन करता आपल्या बरोबर आहेत. महाराज नमस्कार. 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 या संदर्भात तुम्ही काय माहिती देत आहे? आता भीमथडीमध्ये आम्ही प्रत्येक वर्षानुवर्षी येतो. भीमथडीमध्ये नंदी बैलाचा एक अँबॅसेडर म्हणून ताईंना नाव ठेवलेलं आहे नंदीचं. भीमथडी जत्रेचा अँबॅसेडर आपला हा नंदी बाबा आहे, हे लक्षात असू द्या. तर हा जे नंदी बैल आहे ना, हे वर्षानुवर्षी या भीमथडीत उभा राहणार आहे आणि लोकांना आवड म्हणून एक त्यांना आशीर्वाद द्यायला हे नंदी बैल उभा थांबणार आहे. नंदी बैल काय सांगतोय का आपल्याला? हो, सांगा ना. सांगा ना, काय सांगताय सांगा. त्या भीमथडीत काही कमी तोटा दावशील का? लोक आशाने आले, सगळ्याचा फायदा होणार, सगळ्याच्या कामाला यश येणार का रे नंदी? अरे लबाड वशीन अरे सगळे लोक समाधानीत राहतील का जी? मित्रांनो, हे होते भीमथडी जत्रेचे अँबॅसेडर नंदी बाबा, ज्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. आम्हाला बाबांचा आशीर्वाद द्या. देऊ ना तुम्ही बोला प्रश्न तुमच्या मनातला त्यांच्या कानात. बाबा, आम्हाला यश मिळेल का? त्यांना यश येणार का रे नंदी? येणार. जत्रेमध्ये लोकांची गर्दी वाढणार आहे का? गर्दी नाही वाढणार, गर्दी आजपासून वाढणार का रे नंदी? वाढणार. नंदी बाबाचा आपण आशीर्वाद घेतलेला आहे आणि त्या आशीर्वादानंतर आता आपण बाकीचे जे आपले पारंपरिक पूर्वीचे पूर्वज आहेत 12 बलुतेदारांपैकी त्यांना आपण भेटणार आहोत. भीमथडी 19वी यामध्ये आता आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या जत्रेसंदर्भातली माहिती देण्यासाठी आता आपल्या बरोबर मुख्य आयोजिका सुनंदाताई पवार आहेत. सुनंदाताई नमस्कार. नमस्कार. या वेळेसच्या भीमथडी जत्रेचं वैशिष्ट्य आणि आता आम्हाला आतमध्ये काय काय बघायला मिळणार आहे? एकतर यावेळच्या भीमथडीचं उद्घाटन आत्ताच झालेलं आहे. 20 तारखेपासून 25 तारखेपर्यंत ही भीमथडी जत्रा चालणार आहे. या भीमथडीचं वैशिष्ट्य म्हणजे 70% स्टॉल्स हे नवीन आलेले आहेत. 23 जिल्ह्यातनं महिला इथं आल्यात आणि 12 राज्यातनं NGO ज्या ओरिजिनल नॅचरल ह्याच्यावरती काम करणारे आर्टिझन इथं आलेले आहेत आणि 90 स्टॉलची आपली फूड फेस्टिवल आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे महाराष्ट्रीयन पदार्थ, जे आपले जुने पदार्थ रेसिपी आहेत, त्या सगळे पदार्थ आपल्या या जत्रेमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि यावेळच्या भीमथडीचं गेट असेल किंवा आतलं डेकोरेशन असेल, हे आपण फुलं याचा वापर करून आपण ते फुलांना आपण तिथं जास्त प्राधान्यक्रमाने इथे म्हणजे देशी फुलंचा जास्त घेतलीत, काही विदेशी फुलं पण आपण घेतलेली आहेत. त्यामुळं यावेळचं डेकोरेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं 12 बलुतेदारांची रांगोळी, तिथे 12 कलाकार अगदी खूप सुंदर कालपासून तिथं कष्ट आणि मेहनत घेतात आहे. ती रांगोळी खूप बघण्यासारखी आहे. त्यामुळे ही बलुतेदारांची रांगोळी, जो बलुतेदार हा शब्द सुद्धा आता कुणाला माहिती नाहीये, त्यामुळे सांगावं लागतं की बलुतेदार ही सिस्टीम
पूर्वी समाज रचनेमध्ये खूप महत्त्वाची होती. त्यामुळे या 12 बलुतेदारांना परत एकदा पुणेकरांसमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही, एक छोटासा प्रयत्न या रांगोळीच्या माध्यमातून आम्ही करतोय. या ठिकाणी 12 बलुतेदारांमधला हा जो गोंधळी विभाग आहे आपण बघतोय. या जत्रेमध्ये गोंधळी जे आहे ते आपल्याला संपूर्ण गोंधळ जो आहे आपल्याला बघायला मिळणार आहे. चालू राहणार आहे. आपल्याला भीमथडी जत्रेमध्ये हा गोंधळ बघायला मिळणार आहे. तुम्ही आल्यानंतर हा गोंधळ बघता येणार आहे. गोंधळी भाऊ, तुम्ही कुठलं? माझं मूळ गाव फलटण, हिंगणगाव फलटण आहे. हा, राहायला मी पुण्यामध्येच आहे. आणि किती वर्ष झालं तुम्ही या जत्रेत येत आहे? गेली 20 वर्ष झालं. जशी चालू झाली तसं आजपर्यंत या जत्रेत आहे. जत्रा सोडलेली नाही, जत्रेने तुम्हाला सोडलेलं नाही. हे 100% खरं आहे. आणि नागरिकांचं प्रेम भाऊ खूप खूप सुंदर आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे. ही कारण का ही पारंपरिक कला आहे. आदरणीय महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आलेली ही कला. शत्रूच्या गोट्यामध्ये जायचं, शत्रूची संपूर्ण माहिती घ्यायची, ती माहिती आपल्या राजापर्यंत पोचवायची, त्याला करपल्लवी म्हणतात. हीच कला आजपर्यंत आम्ही इथे जोपासलेली आहे. आणि ही कला उदयास येण्याच्या पाठीमागची ही खरी भीमथडी आहे. आणि हाच आपण करपल्ली थोड्या वेळाने आतमध्ये बघणार आहोत उद्घाटन झाल्यानंतर. पण त्यातली एक छोटीशी झलक आता आपण बघूयात. राजेश माने माझं नाव आहे. राजेश माने. सन्माननीय राजेश माने साहेब आले भीमथडी यात्रा पाहायला. छत्रपती शिवाजी महाराजांकडे हे जे निरोप पोहोचवले जायचे त्यांच्या काळात, बळजी नाईक यांच्याबरोबरची जी टीम होती, या अशा पद्धतीने निरोप जो आहे हा त्यांच्याकडे पोहोचवला जात होता. आता त्यांचं नाव सांगितलं बघा आणि त्यांचा इशारा करतात ते. आता बघूयात आपण हे ओळखतात का. एवढा कुंजल दीदीचा यांना सांगा. भीमथडी जत्रा भीमथडी गा आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याच्या गोंधळी. मित्रांनो, आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी पहिलं जे दालन आहे हे सर्व आपले देशी फुलं जे आहेत, ही देशी फुलं या ठिकाणी वापरण्यात आलेली आहेत. आपण बघू शकता यावेळेची जी थीम आहे ही थीम आहे देशी फुलांची. आपल्याला पहिल्याच सेक्शनमध्ये ही सर्व देशी फुलं बघायला मिळणार आहेत. झेंडूची फुलं आहेत, गुलाब आहेत या ठिकाणी भरपूर, त्याचप्रमाणे शेवंती आहे. हे सर्व भीमथडी जत्रेमधले ह्या पहिल्या सेक्शनमध्ये देशी फुलांचा वापर करण्यात आलेला आहे. देशी फुलांचं दालन बघितल्यानंतर भीमथडी सिलेक्ट दालन जे आहे हे या ठिकाणी आहे. आणि या सिलेक्ट सेक्शनमध्ये आपण आलेलो आहोत, जे अतिशय ब्रँडेड अशा वस्तू आपण जे म्हणतो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत. हे राजस्थानी, हैदराबाद, देशातील वेगवेगळ्या कोपऱ्या कानाकोपऱ्यातनं या ठिकाणी सर्व मटेरियल, ड्रेस मटेरियल असेल, विविध गोष्टी ज्या आहेत त्या विक्रीसाठी आलेल्या आहेत. आता मिक्सरच्या काळात सुद्धा पूर्वीच्या काळी जे जात्यावर दळण केलं जायचं होतं ते जात्यावरचं दळण आपण या ठिकाणी दळताना बघत आहोत. शेतकरी जेव्हा त्यांचं धान्य पिकवतो ते धान्य आपण
घरी घेऊन येतो हे पिकवलेलं धान्य जे आहे, धान ज्याला आपण म्हणतो, हे या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर शेजारी ह्याला पाखडलं जातं, जी संपूर्ण प्रोसेस आहे ती या ठिकाणी दाखवलेली आहे. त्यानंतर उखळीमध्ये हे धान जे आहे हे कुटलं जातं. त्यानंतर त्याच्या शेजारी ते व्यवस्थित चाळणीमध्ये चाळून घेतलं जातं आणि या ठिकाणी आपण बघतोय जात्यावर ते दळतात, जे पीठ दळतात हे पीठ या ठिकाणी दळलेलं आहे. आणि या ठिकाणी आपली माता भगिनी गृहिणी जी आपल्यासाठी मस्तपैकी अशा गरमागरम भाकरी करत आहेत आणि त्याच भाकरीबरोबर आपल्याला लाल मिरचीचा ठेचा जो पाटा वरवंट्यावर वाटून आपण या ठिकाणी भाकरीबरोबर खायचा आहे. असा हा जो स्वाद आहे, हा स्वाद टेस्ट करायला नक्कीच भीमथडी जत्रेमध्ये या. भीमथडी जत्रेतला फूड स्टॉल जे आहे त्या ठिकाणी आपल्याला भरपूर व्हरायटी मिळणार आहे, त्याची झलक या ठिकाणी आपल्याला दिसतीये. प्युअर गावरान पद्धतीचं तुम्हाला पिठलं भाकरी सुद्धा मिळणार आहे, ठेचा मिळणार आहे, भाकरी मिळणार आहे. नक्की विजिट करा. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला हे शेतकरी फार्म्स जे दालन आहे, शेतकऱ्यांचे उत्पादन थेट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. त्या ठिकाणी पेरू आहेत, ॲग्रो फूड प्रोडक्ट कोल्हापूर, वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे उत्पादन तुम्हाला या ठिकाणी आपल्याला अवेलेबल आहेत. आणि ह्या ठिकाणावरून सुरू होत आहे भीमथडी जत्रेचे सेल स्टॉल स्वयंसिद्धी, ज्या ठिकाणी वेगवेगळे प्रोडक्ट आपल्याला खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या भीमथडी जत्रेमध्ये आपल्याला वासुदेवांचंही दर्शन झालेलं आहे. वासुदेव दादा, एक आम्हाला भक्तीभर काही ऐकवा. रामकृष्ण हरी. राम नामान पाषाण तरलं, राम नामान पाषाण तरलं, हरिनामाला विसरू नका. दिली देवानी धन संपदा, गर्वाची भाषा करू नका. राम नामान पाषाण तरलं, हरी हरी. राम नामान पाषाण तरलं, दिली देवानी धन संपदा, गर्वाची भाषा करू नका. जरी झाले आई बाप म्हातारे, जरी झाले आई बाप म्हातारे, घराच्या बाहेर काढू नका. दिली देवानी धन संपदा, गर्वाची भाषा करू नका. रामकृष्ण रामकृष्ण हरी. जरी आईबाप झाले म्हातारी, त्यांना घराच्या बाहेर काढू नका. हा खूप चांगला संदेश आज आपल्याला महाराजांनी दिलाय. महाराज धन्यवाद. रामकृष्ण हरी. या ठिकाणी आपल्याला खरेदीचं सेक्शन जे आहे हे सुरू होत आहे. भरपूर खरेदी या ठिकाणी आपण करू शकणार आहात. विविध महिला बचत गटांचे सुद्धा या ठिकाणी स्टॉल आहेत, जे त्यांचे उत्पादनं जे आहेत आपल्याला विक्रीसाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि या ठिकाणी फूड सेक्शनला सुरुवात होत आहे. फूड सेक्शनमध्ये आलेलो आहोत. वेगवेगळे फूड सेक्शन्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत. संपूर्ण भाग जो आहे हा भीमथडी जत्रेतला आपल्याला फूडसाठी जे अवेलेबल केलेला आहे. यावेळेस खरं तर स्पेस खूप वाढवलेली, स्टॉल कमी केलेले आहेत. प्रत्येकाला व्यवस्थित
जेवण मिळावं, आनंद लुटता यावं यासाठी हे स्टॉल या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी शाकाहारी आणि मांसाहारी असे 2 सेक्शन वेगवेगळे केलेले आहेत. ज्या सेक्शनला हिरवे बॅच लावलेले आहेत, हिरवे बोर्ड आहेत, हे सगळे व्हेज आहेत. आणि हा सुरू झालेला आहे नॉनव्हेज सेक्शन. या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे मांसाहारी पदार्थ टेस्ट करणार आहे. चिकन आहे, मटन आहे, मासे आहेत, खेकडे आहेत, वेगवेगळे पदार्थ तुम्ही या ठिकाणी टेस्ट करू शकणार आहात. फिरव. या भीमथडी जत्रेमध्ये आपल्याला मोदक वाद आहे, त्याचप्रमाणे वेगवेगळे व्हेज पदार्थ, मासवडे असेल, पुरणपोळी असेल, मसाले भात असेल, मांडे या ठिकाणी आपण घेऊ शकणार आहात. वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला टेस्ट करायला मिळणार. त्यामधली एक आहे ही आमटी भाकरी, शिंगोरी आमटी, खानदेशी वांगी भरीत आणि भाकरी. या ठिकाणी गव्हाचा चीक आणि खरवस सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे. या ठिकाणी आपल्याला खास इंद्रायणी भाताबरोबर पिठला भाकरी आणि ठेचा मिळणार आहे. हा राशीन कर्जतचा आहे. मटण थाळी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. बघा मस्त गरमागरम मटण तयार होत आहे. आपण टेस्ट करूयात कशा पद्धतीने गरम गरम आहे. आळणी रस्सा ज्याला आपण म्हणतो आळणी रस्सा, हा आळणी रस्सा या ठिकाणी तयार होतोय आणि मटण जे शिजलं जात आहे गरमागरम टेस्ट करायला नक्की या ठिकाणी. स्टॉल नंबर 19. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हा भीमथडी जत्रेमध्ये आतला पहिला व्हिडिओ केलेला आहे, जो आतमध्ये एक आपण फेरफटका मारलेला आहे. ह्याच्या फूड सेक्शन संदर्भातली जी संपूर्ण डिटेल आहे ते व्हिडिओज आता लवकरच आज संध्याकाळनंतर आमच्या खादाड बंड्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्यामुळे फूड सेक्शन किंवा फूड लवर्स जे कोणी आहेत त्यांनी आमच्या खादाड बंड्या चॅनलवर व्हिजिट करा. त्या ठिकाणी तुम्हाला भीमथडी जत्रेतले बरेचसे वेगवेगळे खाद्यपदार्थ बघायला मिळणार आहेत.